नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे की सर बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थांचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर रिझल्ट बाबतीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देऊन देतो. ठीक आहे, मी सरांचा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा पिन करून देईन किंवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामवरून सुद्धा सरांचा नंबर डाउनलोड करू शकता आणि त्यांना सुद्धा कॉल करून एकदा कन्फर्म करू शकता. ठीक आहे, आज जे आपल्या सोर्सेस मार्फत जी आपल्याला बातमी मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थेचा रिझल्ट कधी लागणार तर ते तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे, त्यानंतर उद्यासुद्धा तुम्ही स्वतःहून सरांना कॉल करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अपकमिंग अपडेटसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवून द्या. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे, निकाल कधी लागेल? सीटी निकाल 7 ते 8 तारखेपर्यंत लागेल. कन्फर्म का सर? हो, जास्तीत जास्त 10 तारीख. नोटीस वगैरे नाही आली सर त्या संदर्भात? ते नाही अजून नोटीस वगैरे येईल का त्याची? हो, नोटीस बोर्डला नोटीस पडेल ना त्याची. आज तू द्याला? हो, 1-2 दिवसात पडून जाईल त्याच्या नोटीस पिरियडमध्ये. तर सरांनी आपल्याला सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो 7 किंवा 8 तारखेला, एक तर 7 तारखेला येईल तर रात्री तुमचा रिझल्ट लागू शकतो, त्यानंतर 8 तारखेला इव्हिनिंगला तुमचा रिझल्ट लागू शकतो. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो एक परिपत्रक म्हणजे नोटीस बोर्डवर एक नोटीस येऊन जाईल की तुमचा रिझल्ट कशा प्रकारे लागणार आहे. ठीक आहे, आणि सिलेक्शन यादी कशी लागेल, पर्सेंटाईल नुसार लागेल ना. आणि त्यानुसार जे विद्यार्थी वेटिंगवर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनासुद्धा जे संस्था निवडीचा पर्याय आहे तो ओपन केलेला असतो. तर त्यांनी सुद्धा जेही विद्यार्थी तो लास्ट नंबरवर जरी असेल त्यांना विद्यार्थी मित्रांनो संस्था निवडीचा पर्याय जो आहे तो ओपन केला जातो. तर संस्था निवडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल ID दिलेला आहे बार्टी, TRTI यांसारख्या संस्थांना, तर त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संस्था निवडीसाठी ईमेल येऊन जाईल की तुम्ही कोणती संस्था निवडा. तर त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातल्या चांगल्या तुम्हाला जी अकॅडमी आवडते ती अकॅडमी तुम्ही निवडू शकता. अकॅडमी निवडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट दिली जाते. ठीक आहे, ती डेटसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोटीस बोर्डवर मिळून जाईल. त्याची पुरेपूर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या अपकमिंग अपडेटसाठी. ठीक आहे, आपल्या सोर्सेस मार्फत 7 किंवा 8 तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो सांगितली आहे. जास्तीत जास्त जर डिले झाला, ठीक आहे, साईटवर टेक्निकल इश्यू आला तर 10 तारीख सरांनी सांगितली आहे की 10 तारखेपर्यंत 100% रिझल्ट लागून जाईल. तसं जे आहे विद्यार्थी मित्रांनो आता ते जी कंपनी असते जी एक्झाम कंडक्ट करते त्या कंपनीमार्फत सांगण्यात येते की सर 7 तारखेला आपली पूर्ण प्रोसेस जी आहे ती खतम झालेली आहे, आता आम्ही कधीही रिझल्ट लावू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो 7 किंवा 8 तारीख तुम्ही धरून चला. 7 किंवा 8 तारखेला तुमचा रिझल्ट तुम्हाला नोटीस बोर्डवर सिलेक्शन यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल त्याची. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी रिपीटेड आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांची अपात्र यादीसुद्धा लागत असते. ठीक आहे, म्हणजे एकाच योजनेचा जर डबल लाभ घेत असेल, ठीक आहे, काहीतरी गोंधळ करून तर त्यांची अपात्र यादी लागते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही पोलीस भरतीचा ग्रुप जॉईन करा आपला. आणि जर तुम्ही बाकी एक्झाम दिली असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या अपकमिंग अपडेटसाठी. ठीक आहे, अजून कोणती माहिती पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारून घ्या, मी तुम्हाला सांगून देईन. त्यानंतर सरांचा नंबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुम्ही उद्या सरांना कॉल करा. तुम्ही सुद्धा तुमच्या डोक्यातली जेवढी शंका असेल, तुमचे जे थॉट्स असेल ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की द्या, मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.